आमच्याकडे कोणी नाराज नव्हतं, ना पवार साहेबांच्या पक्षात, ना आमच्या पक्षात, ना काँग्रेस पक्षामध्ये. अजिबात नाही. नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते. नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते. पण प्रत्येकाची मतं प्रत्येकाला पडलेली आहेत, इतकंच मी सांगतो. नाही, पण यावर फडणवीसांची अशी प्रतिक्रिया आहे, ते असं म्हणतात की वातावरण तयार करून तोंडावर पाडायचं अशी विरोधी कोणीही आहे. एनडीएची मतं फोडू असं सांगितलं, मात्र त्यांना स्वतःचीही मतं राखता आली नाही असं त्यांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात स्वतःचं स्थान सांभाळावं. सध्या कोणी असं बोललं नाही की आम्ही एनडीएची मतं फोडू. एनडीएमधलं वातावरण चांगलं नाही आणि एनडीएला मिळणारी मतं तटस्थ राहिली. एनडीएला एरवी मिळणारी बीजेडीची मतं, बिजू जनता दलाची मतं, त्यानंतर अकाली दलाची मतं, केसीआर पक्षाची मतं ही तटस्थ का राहिली याच्याविषयी बोला. जी तुम्हाला मिळणारी कायम संसदेच्या प्रत्येक मतदानामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये सर्व मतं भारतीय जनता पक्षाला पडली. अनेक कृषल बिलं जेव्हा आली तेव्हा ही सगळी मतं भारतीय जनता पक्षाच्या बाजूने पडली. ती मतं तुम्हाला मिस्टर फडणवीस यावेळेला तुम्ही घेऊ शकला नाहीत. ह्याच्यावर जर आपण मत व्यक्त केलं तर बरं होईल. निष्कर्ष काढला असेल, कारण 15 अवैध मतं आमची ही 15 अवैध मतं जी आहेत त्याच्या समोरच्या फुल्या या सुदर्शन रेड्डी यांना पडलेल्या आहेत. म्हणजे 315 आमची तेवढीच मतं आहेत. आमची मतच तेवढी आहेत. आपण ते संपूर्ण गणित दोन्ही सभागृहांचं केलं तर आमच्या मतांचा आकडा त्यापेक्षा जास्त नाहीच. आम्ही एकसंघ आणि एकजूट राहिलो. नाही, पण राऊतसाहेब तुम्ही जे म्हणतात की संशय होता, मतं फुटली, काही आहेत अंदाज होता, तर ही जी मतं फुटली आहेत त्या बाबतीत इंडिया अलायन्समध्ये काही मंथन होणार आहे का, किंवा काही क्रॉस वोटिंग आणि मतं फुटणं नेमकी काही गरज नाही. काहीही गरज नाही. काहीही त्याची गरज नाही. निवडणूक झालेली आहे. आम्ही आमच्या कामाला लागलेलो आहोत. काल गणेश नाईकांनी ठाण्यामध्ये मेळावा घेतला आणि त्याच्यात असं म्हटलं की रावणाच्या अहंकाराचं दहन करायचं आणि ठाण्यात सत्ता आणायची आहे. पुन्हा एकदा कविपुरा पाहायला आता हा त्यांचा पक्षातला अंतर्गत विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे. मी जे म्हणतोय की त्याच्या विरोधी पक्षाला जे आता एका उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून, हे बघा तुमच्याकडे बहुमत होतंच ना. आम्ही कुठे म्हणतो नाही. तुमच्याकडे 40चं बहुमत होतंच. त्याच्यामुळे आम्ही तोंडावर पडलो वगैरे. तुम्ही तोंडावर रोज पडताय ते बघा. मराठा आरक्षणामध्ये, ओबीसी आरक्षणामध्ये, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रोज अशी प्रकरणं येत आहेत. रोज तुमच्या पक्षामध्ये, फक्त तुमच्या आघाडीमध्ये आता कॅबिनेटला गँगवॉर व्हायचंच बाकी आहे. ठाण्यात तर होणारच आहे, नवी मुंबईत तर होणारच आहे. रिव्होल्युशन होणार आहे ठाणे आणि नवी मुंबईत. क्रांती. ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीची मशाल घेऊन उभे आहेत. आम्हाला माहिती आहे काय होणार आहे. रिव्होल्युशन नेपाळ स्टाईल. तेच नेपाळचा विषय काढला. काल तुम्ही एक ट्विट केलं आहे. तुम्ही म्हटलं की नेपाळमध्ये जी आज परिस्थिती आहे ती अन्य देशातही घडू शकते. नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्हाला काय ऐकायचंय? जे तुम्ही सांगणार आपको क्या सुनना है मेरे से? मत देखिए, नेहमी अपेक्षित असतं. नेपाल भारत का एक सीमावर्ती ऐसा देश है जो बिहार से सटा है, जो वेस्ट बंगाल से उनसे बहुत सा एक भाग है, वो वेस्ट बंगाल से भी जुड़ा हुआ है, थोड़ा यूपी से भी जुड़ा हुआ है. ये आग जो है जो नेपाल में लगी है देश के सीमा पर, और हिंदुस्तान में 75 लाख 75 लाख नेपाली भी रहते हैं. ये आग जो है वो करप्शन के खिलाफ है. ये आग जो है नेपाल में लगी है ये तानाशाही के खिलाफ है. और ये आग सरकार, मंत्री और मंत्रियों के बेटे जो फॉरेन विदेश में जो है ना, उनके खिलाफ भी है. मंत्रियों को सड़क पर पकड़ कर लोगों ने मारा है, घर जलाए हैं. भारत की स्थिति भी ठीक नहीं है. ये ऊपर सब दिखा रहे हैं. लोग अंदर अंदर बहुत अस्वस्थ और असंतोषी है. तो सबको सावधान रहना चाहिए. मैं इतना ही कहूँगा. कभी क्या होगा, देखिए बांग्लादेश में हो गया, नेपाल में हो गया, म्यांमार में हो गया, श्रीलंका में हो गया, पाकिस्तान में तो होता ही रहता है. हमारी जो विदेश नीति, नेपाल कभी हमारा मित्र था. नेपाल भारत को हमारा बड़ा भाई मानता था. भूटान भारत को बड़ा भाई मानता था.
लेकिन जब नेपाल और भूटान पर संकट आया तो ये बड़ा भाई उनके साथ खड़ा नहीं रहा। ये हमारी विदेश नीति का फेल्यूर है, समझा। इसके लिए मैं कहता हूं यहाँ का भी युवा जो है आज आपको शांत दिख रहा है, वो बेरोजगार है, उसकी बहुत समस्या है। ये मोदी प्रधानमंत्री जी हमारे 80 करोड़ लोगों को मुफ्त में राशन देता है, उसका मतलब क्या है? ये लोग गरीब आज भी है, 10 किलो राशन पर जी रहे हैं। नेपाल की हालत भी ऐसे ही है, ऐसी थी। और आप लोग भारत में भी यहाँ से पूरा पैसा विदेश में जा रहा है। हाँ, किसका बेटा दुबई में बैठा है, किसका बेटा सिंगापुर में बैठा है, किसका बेटा और कहाँ बैठा है। हाँ, कोई क्रिकेट का चेयरमैन बन गया, क्या है? उसके खिलाफ असंतोष नेपाल में बढ़ता है। और ये चिंगारी भारत में अगर आती है तो भारत बड़ा देश है, लोकतंत्र है, लेकिन भारत आज तक जो बचा है वो सिर्फ यहाँ महात्मा गांधी का जन्म हुआ था और गांधी को आज भी देश मानता है, इसलिए ये लोग बचे हुए हैं। आप गांधी को कितने भी गाली दीजिए मोदी जी, लेकिन आप जो बचे हैं ना, आपकी सरकार, वो सिर्फ गांधी विचार की वजह से बची है। तो डोनाल्ड ट्रंप और प्रधानमंत्री का कन्वर्सेशन एक बार फिर क्रॉस वोटिंग हुई है। देखिए, क्रॉस वोटिंग की बात कौन कर रहा है? ये इंडिया के कुछ लोग कर रहे हैं। हमारे जितने वोट थे वो आंकड़ा हमारे पास आया है, हमको 300 वोट मिले हैं, 300, और 15 वोट इनवैलिड जो हुए हैं, 15 इनवैलिड वोट इंडिया ग्रुप के। वो 15 वोट में सुदर्शन रेड्डी जी के सामने ही आंकड़ा लिखा है एक, फिर भी कुछ कारणों से उस मतों को अवैध ठहराया गया। तो हमारा 315 का आंकड़ा तो होता है, तो कहाँ हमारे वोट टूट गए? बात ऐसी है भाई, बीजेडी ने आपको वोट नहीं दिया, हर बार आपके साथ पार्लियामेंट में खड़ी रहती थी। आपको अकाली दल ने वोट नहीं दिया, आपको केसीआर की पार्टी ने वोट नहीं दिया। क्यों नहीं दिया आपको? ये तो आपके साथ हमेशा पार्लियामेंट में खड़े रहते थे हर बिल पर, हर चर्चा पर, हर मतदान पर। लेकिन इस बार ये लोग तटस्थ रहे, ये भी एक बड़ी बात है। तो डोनाल्ड ट्रंप और प्रधानमंत्री के कन्वर्सेशन सामने आया है। प्रधानमंत्री और डोनाल्ड ट्रंप का कन्वर्सेशन एक बार फिर ट्विटर के जरिए सामने आया है। प्रधानमंत्री ने कहा है कि डोनाल्ड ट्रंप हमारे पुराने मित्र हैं, हमारे जो साथी है, वो जो नेगोशिएशन है उस पर काम कर रहे हैं और हम भारत के लोगों के और भारत के उज्जवल भविष्य के लिए। ऐसा मोदी जी बोल रहे हैं। तो चीन का क्या करोगे अभी? आप तो चीन का गोदी में जाकर बैठे। चीन या अमेरिका या ट्रंप, सबसे पहली बात है आप ट्रंप के साथ कुछ भी डील करो, सबसे पहले आपको ये खुलासा एक्सप्लेनेशन देना पड़ेगा कि क्या भारत और पाकिस्तान का युद्ध ट्रंप ने बंद किया, ट्रंप ने रुकवाया, जो ट्रंप बार बार बोल रहा है, उस बारे में बोलो, बाद में हम डील का देखेंगे। चलिए, दोन महत्वाचे विषय आहेत राज्यातल्या राजकारणाचे। पहिला विषय हा आहे की जो मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं GR काढला, भुजबळ अजूनही ओबीसी आरक्षण किंवा ओबीसी या विषयावर ठाम आहेत। त्यांचं म्हणणं आहे की जो GR काढला आहे तो रद्द करा किंवा त्यात सुधारणा करा, आणि जरांगेंनी त्याला तितकंच आक्रमक उत्तर दिलेलं आहे। आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक संपलेली आहे। फडणवीस यांनी काल पेढे खाल्ले, पेढे वाटले, आता ओबीसीना पेढे वाटावेत, त्यांनी वाटावेत ना। आणि छगन भुजबळ हे ओबीसींचे नक्कीच नेते आहेत। मंडलच्या प्रश्नावर त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता। मग इथे काय मंत्रिमंडळात बसलेत अजून खुर्ची उभवत? मी माझ्या समाजासाठी बसलोय असे आमचे भुजबळ साहेब म्हणतात, आणि त्यांनी त्यांच्या समाजासाठीच त्यावेळेला शिवसेनेचा राजीनामा दिला होता, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख असताना। मग आता तुम्ही खुर्चीला चिटकून का बसलेला आहात? हा एक महाराष्ट्रासमोर पडलेला प्रश्न। रावसाहेब, आणखी एक विषय होता, अजित पवारांनी महिला IPS अधिकाऱ्याला केलेल्या दमदाटी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज आहेत, काही करू, त्यांची नाराजी व्यक्तही हे बघा, हे काहीही करू शकत नाही। चौकशी अहवाल मागितला। देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी सगळ्या कार्यक्रमांना आज दांडी मारली, तेव्हा ते तब्येत देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही। SIT नेमतील आणि हवा तसा अहवाल घेतात त्यांचे। देवेंद्र फडणवीस हे काही करू शकतात। देवेंद्र फडणवीस आणि नेपाळचे मंत्री यांच्या कामाची पद्धत सारखी आहे, कळलं? काय केलं त्यांनी आतापर्यंत? इतक्या भ्रष्टाचाराचे आरोप मंत्र्यांवर झाले, 5,000 कोटीचा भूखंड गिळला असेल,
3,000 कोटीचा MMRDचा कॉन्ट्रॅक्टचा विषय सर्वोच्च न्यायालयाने समोर आणला. रोज भ्रष्टाचाराची प्रकरणं येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं एवढंच मला सांगा. काय सांगतात ते आम्हाला? कुठली प्रवचनं देतात? कायदा सुव्यवस्था काही नाही. हातात सत्ता आहात म्हणून तुम्ही नेते आहात. हातात सत्ता नसेल त्या दिवशी तुम्ही नेते नसाल या राज्याचे. सत्तेनं तुम्हाला नेता बनवलाय. तुम्ही लोकनेते नाही आहात.